Hi everyone, we are back here with this third and the last episode of Traditional Stories by architect Pratik Dhanmer. These stories of Vaiti village talk of deforestation, talk of mythological stories related to the forests and the trees, as well as an interesting aspect of lake restoration, how the lake which was otherwise dead came up and it was again restored by these tribal mythologies. And the third and last part is your favorite one, which talks about the central pillar, which you all were so curious to know. So it is not only the central pillar of the tribal villages which forms a very important aspect, but at the same time it also tries to tell you about how advanced these tribal and the villagers of this Vaiti village are. You won't believe we are still too backward when it comes to their thought process and their belief systems. Let us watch all this in this episode, which is the final episode of Traditional Architecture. डिफॉरेस्टेशन इज द मेजर रिझन फॉर द मायग्रेशन. कारण फॉरेस्टवर जी या लोकांची डिपेंडन्सी असते, म्हणजे सगळंच मिळतं ना. तुम्हाला फूड मिळतंय तिकडनं, तुम्हाला राहण्यासाठी लाकूड मिळतंय, तुम्हाला सगळं अन्न मिळतंय तिकडनं. यू आर 100% डिपेंडंट ऑन द फॉरेस्ट. इवन रादर पूर्वीच्या काही तर ते फायबर पण म्हणजे पानांचे वगैरे काढून त्याचे कपडे वगैरे बनवायचे आदिवासी लोक. सो फॉरेस्ट जेव्हा तुमचा डिक्लाईन होतो, जेव्हा तुमचा ॲपेक्स ॲनिमल मरतो, जो टायगर आहे, मग फॉरेस्ट डिक्लाईन व्हायला सुरुवात होतं. इंग्रजांनी डिफॉरेस्टेशनचं मेजर रिझन म्हणजे ते बाउंटी हंटिंग करायचे, म्हणजे फन म्हणून हंटिंग करायचे. एवढे वाघ मारले गेले, बरोबर. अदरवाईज आजही भारतातलं जंगल खूप सुंदर असतं. जर ती वाघांची संख्या कुठेतरी आपल्याकडे जी 3000 आहे संख्या, ती कदाचित 50-60 हजार असती, तर खूप समृद्ध फॉरेस्ट असतं आपल्याकडे. आता आपला हा पाडा गेटीपाडा आहे. याला गेटीपाडा का म्हणतात? कारण इकडे फॉरेस्टरचं ऑफिस होतं आणि फॉरेस्टरच्या ऑफिसला ते लोक गेटी म्हणायचे. अरे तिकडे गेटी आहे, म्हणून ह्या पाड्याचं नाव गेटीपाडा. दुसरी गोष्ट म्हणजे काय असं माहिती आहे, मायथॉलॉजिकल स्टोरी डिकोडिंग करण्याचा एक मेथड असते, म्हणजे जी मेथड आम्ही शिकलो. आता जसं या गावाला मुरबाड का म्हणतात, ओके. आता त्याचे बरेच शब्दार्थ आहेत. मुरबाड म्हणजे बाड म्हणजे विहीर असू शकते, मूर म्हणजे काहीतरी त्याचं एक हे असू शकतं. मला या गावामध्ये काय स्टोरी सांगितली की इकडे पांडव आले होते. तिकडे शंकराची पिंड आहे, जिकडे ना अशा बाजूला दगडं पडलेली आहेत, सगळी कोरीव दगडं पडलेली आहेत. ती मंदिर आजपर्यंत तिकडे बांधण्याचा प्रयत्न केला कोणीच, म्हणजे ते असं म्हणतात की तिकडे मंदिर बांधायला जर कोणी गेलं ना, तर तो माणूस जो पहिला कुदळ मारतो त्याचे हातपाय सुचतात आणि त्याला ताप येतो. सो इतके वर्ष झाली तिकडे कोणीच मंदिर बांधलेलं नाही आहे. माझ्या पप्पा पण म्हणतात की त्यांनी पण एकदा मंदिर बांधायचा प्रयत्न केला होता, कामगार गेले आणि आजारी पडले सगळे कामगार. सो त्या शंकराला असं म्हणतं की ते मंदिर नको आहे. त्याची स्टोरी अशी होती की शंकराला तपश्चर्या करण्यासाठी जागा पाहिजे होती. तर त्याने पांडव तेव्हा दंडकारण्यामध्ये फिरत होते. पांडव तुम्हाला सगळीकडे फिरत होते कारण की ते मायथॉलॉजिकल अगेन स्टोरी. सो त्यांनी पांडवांना स्वप्नात येऊन सांगितलं शंकराने की मला एक छोटंसं मंदिर बांधून दे, मला तपश्चर्या करायची आहे आणि ते सकाळपर्यंत तुम्ही तयार करा, मी येऊन मग तपश्चर्या सुरू करेन. पांडवांनी घाईघाईमध्ये ते मंदिर बनवायला सुरुवात केली, पण ते सकाळपर्यंत कंप्लीट करू शकले नाही. तेव्हा शंकराने त्या जागेला शाप दिला. तो म्हणाला की आत्ताच्या तुम्ही इकडे निघून जा आणि इकडे या जागेमध्ये जो कोणी येईल त्याचा 1 दिवसामध्ये मृत्यू होईल, बरोबर. आणि तसं व्हायला लागलं की लोक मरायला लागली, इकडे आले. मग तेव्हा कुंभारी नावाच्या एका व्यक्ती इकडे आला आणि त्याने शंकराची तपश्चर्या करून त्याला प्रसन्न केलं. जे इकडे फॅमिली आहे कुंभारी नावाची, ज्यांच्याकडे मेन देव असतात गावाचे. आणि त्यांनी त्या शापाचा बिमोड केला, म्हणजे त्यांनी उशाप मागितला की मला इकडे राहायला जागा पाहिजे आणि मी तुझी तपश्चर्या करेन, म्हणून ही जागा निशाप कर. आणि त्यांनी बोलले ठीक आहे, मी करतो निशाप. आता या स्टोरीला जर आपण डिकोड करायला म्हटलं ना, ही दंडकारण्य होतं, हिंस्र प्राणी असणार, कोणी इकडनं जो ट्रेसपासिंग करत असणार त्याच्यावर ॲनिमल अटॅक होत असणार, म्हणून तो मरतात. म्हणून मग ती आख्यायिका की बाबा इकडे कोणी गेलं तर मरतं. शंकराची पिंड होती, आता ती कशी आली कुठे आली, पण ठीक आहे कोणीतरी अटेम्प्ट केला असणार. युजली
जर तुम्ही रामायणाचे किंवा असे महाभारतातले जर संदर्भ घ्यायला गेलात ना, कोणत्याही जागी जेव्हा वसाहत चालू करायची असते ना, तेव्हा सगळ्यात पहिले मंदिर बांधलं जायचं. मग लोकांची ये-जा वाढते आणि मग ते ये-जा वाढल्यानंतर प्राणी मागे सरकतात. मग तुम्ही ते चॉपिंग करू शकता आणि मग तुम्ही तिकडे, जसं हस्तिनापूर यज्ञातून बांधलं गेलं. यज्ञ केला म्हणजे काय, पूर्ण ते जंगल जाळलं, तो यज्ञ होता. आपण ते समाधी टाकतो म्हणजे काय करतो, वेगवेगळी झाडाची छोटे छोटे लाकडं टाकतो. पूर्वीच्या काळी यज्ञ म्हणजे काय, की ती सगळी झाडं जाळणं म्हणजे यज्ञ. समजलं. आता आपण फक्त त्याचं हे करतो, प्रेझेंटेशन करतो छोटंसं. आणि मग ते जाळून पूर्ण जंगल तिकडे सेटलमेंट बनवली जायची. तर हे संदर्भ आहेत, हे प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट आहेत, म्हणजे ते मायथॉलॉजीमधनं आपण काढण्याचा प्रयत्न करतो. तर तसं हिंस्र प्राण्यांचे अटॅक, मग आता लोक घाबरत असतील की तिकडनं जाण्यासाठी, की बाबा जाणारा माणूस तिकडे मरतो, बरोबर ना. उर्दूमध्ये बऱ्याच वेळेला त्याला असे अपभ्रंश शब्द आहेत, की म्हणजे मुर्दाबाद आपण म्हणतो किंवा मूरबाद, म्हणजे मरणार तिकडे जाऊन. समजलं. म्हणजे मूरबाड असा तो अपभ्रंश झाला त्याचा. मग जो कुंभारे फॅमिलीतला जो माणूस आला, त्याने पहिल्यांदा डेअरिंग केली, चल मी इकडेच राहणार. त्याने तो त्याच्या फॅमिलीबरोबर सेटल झाला. त्याने हळूहळू त्याची फॅमिली वाढवली. ऑब्व्हियसली मग ते प्रॉपर ती सेटलमेंट तिकडे तयार झाली. आलं लक्षात. तर हे मायथॉलॉजिकल स्टोरीज असतात, त्याच्यातनं हे संदर्भ आपण काढायचे असतात. मग आपल्याला थोडी हिस्ट्री त्याच्यातली समजायला सुरुवात होते, की जेव्हा त्याला आपण थोडंसं प्रॅक्टिकल रूप द्यायचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामुळे या स्टोरीज असणं पण फार महत्त्वाचं असतं. मग अशा सगळ्या स्टोरीज आम्ही ऐकायचा प्रयत्न करतो लोकांकडनं, की देवाची स्टोरी काय बाबा सांग ना मला प्रत्येक गावामध्ये. मग तो देव तिथे का आला हे महत्त्वाचं असतं आमच्यासाठी. मग त्याच्यावरनं तुम्ही डिकोड करायची असते ती. आपल्याकडे घटस्थापना करतात ती तेच आहे ना. तुम्ही माती आणता शेतातली, ते धान्य टाकता त्याच्यावर, आणि मी जेव्हा पूर्वीच्या शेतकरी जेव्हा तो नमस्कार करायला, देवीने तुझ्या बियाला आशीर्वाद दिलाय, तुझं बी मला देशील का, मग ते बी दिलं जायचं. मग तो पण ते बीला वावायचं, सगळ्यांचं बी हेल्दी व्हायचं. सो पूर्वी ती प्रोसेस एकमेकांच्या, शेतकरी तेव्हाच प्रोग्रेस करू शकतो जेव्हा दुसऱ्याचा पण प्रोग्रेस होतो. सो मग झालं असं की दिवा का लावतो मग त्याच्यासमोर, आणि दिवा लावताना आपण ती थाळी ठेवून त्याच्यात पाणी टाकून का दिवा लावतो घटस्थापनेच्या वेळेला, कारण त्या दिव्यावर जे कीटक येतात ते मरतात आणि त्या पाण्यात पडतात. सो मला माहिती असं की पुढच्या वर्षी माझ्यावर कोणता पेस्ट अटॅक होणार आहे, आणि त्या पेस्ट अटॅकसाठी मला प्रिपेअर व्हायचंय. आमच्या ओळखीचे एक राजेंद्र भट सर आहेत, ज्यांनी खूप छान एक पुस्तक लिहिलं आहे, शेती आणि सण नावाचं. म्हणजे गणपती आता सेलिब्रेट केला जातो. ते म्हणतात की POPचा गणपती बनवणं हा शुद्ध मूर्खपणा आहे, शाडूचा गणपती बनवणं सुद्धा मूर्खपणा आहे. गणपती पूर्वी कसा व्हायचा कोकणात किंवा कोणत्याही याच्यात, शेतातली माती आणायची, त्याचा गोळा करून एक आकार द्यायचा त्याला, तो भलेही गणपती दिसो न दिसो फरक नाही पडत. तो आकार दिल्यानंतर त्याच्यावर तुम्ही ते अष्टपत्री वाहता गणपतीला, म्हणजे त्याच्यावर तुळशी, आपल्या हे बाकीचे म्हणजे दुर्वा वगैरे सगळं ते ठेवता. त्याच्यावर दही दूध त्याला तुम्ही अर्पण करता, तूप त्याच्यावर टाकता, म्हणजे पंचामृत टाकता, त्याच्यावर साखर टाकता, गूळ टाकता, सगळं. त्या मातीमध्ये मायक्रोब्स असतात. आणि गणपतीचा सण कधी असतो, जेव्हा भाताच्या पोटऱ्यांमध्ये दूध भरत असतं, म्हणजे त्याचा दाणा तयार होण्याची प्रोसेस झालेली असते. त्यावेळेला ना भाताला सगळ्यात जास्त विटॅमिनची गरज असते, म्हणजे वेगवेगळ्या न्यूट्रियंट्सची गरज असते. आता जेव्हा तुम्ही ती माती घेतली, त्या मातीवर तुम्ही दही दूध तूप वगैरे सगळं टाकलं, त्या मातीमध्ये बॅक्टेरिया, एक चांगला बॅक्टेरिया, या दही दूध तुपावर तो बॅक्टेरिया प्रचंड वाढतो. इट्स अ गुड बॅक्टेरिया. ओके. त्याच्यामध्ये तो गोडवा पण आलेला आहे. त्याच्यावर तुम्ही त्या सगळ्या पत्री टाकता, त्या पत्रीतले जे सगळे औषधी गुणधर्म असतात ना, ते त्या मातीमध्ये उतरतात. आणि मग गावातली लोक जाऊन गावाच्या वरच्या अंगाला जातात आणि तिकडे त्या गणपतीचं विसर्जन केलं जातं ओहळ्यामध्ये, आणि ते पाणी सगळ्या शेतांमध्ये पसरतं. सो इट्स अ टॉनिक यू आर गिव्हिंग टू द एंटायर फार्म. आणि गावातली सगळी लोक जेव्हा ते अशा पद्धतीने गणपतीचं विसर्जन करतात, तेव्हा अमाऊंट ऑफ न्यूट्रियंट्स यू आर पुटिंग इन द वॉटर, आणि ते सगळं पाण्याद्वारे त्या शेतामध्ये पसरतंय. आता कोकणामध्ये 1.5 दिवसाचा गणपती का, कारण कोकणातलं क्लायमेट हॉट अँड ह्युमिड असतं. सो तुम्हाला 1.5 दिवसामध्ये ते तुमचं कल्चर तयार होतं. तुम्ही थोडंसं पुण्या साईडला गेला 5 दिवस लागणार, विदर्भात गेला तुम्हाला 10 दिवस लागणार. म्हणून ते गणपतीचे दिवस असे. हे सगळं सायन्स आहे, हे खूप सायंटिफिक आहे. आपण समहाऊ आता खूप डम होत चाललेलो आहोत. म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे आपण गणपती विसर्जन करतोय, त्या शेतांची काय वाट लागत असेल कोणालाही ते कळत नाहीये, आणि लोकांना कमीपणाचं वाटतं ते.
की म्हणजे अरे आमचा गणपती असा कसा चिखलाचा नुसता वगैरे. पण तेच तर होतं सगळं पहिले. मग ते गणपती समोरचा पहिला दिवा जो लावला जातो तो असा शेणामध्ये लावला जातो. ते शेणही मग त्याच्याबरोबर मिक्स केलं जातं, ते सुद्धा विसर्जन केलं जातं. मग त्या शेणातले पण न्यूट्रियन्स, गुड बॅक्टेरिया त्याच्यामध्ये ते जातात. हे सगळ्या या गोष्टी खूप हे आहे. दसऱ्याला आमच्याकडे म्हणजे गावामध्ये तारपा वाजवला जातो आणि तो पण कसा वाजवायचा असतो म्हणजे शेताच्या बांधांवर धावत जाऊन तारपा वाजवायचा असतो, अशी एक प्रथा आहे. आता बंदच पडत चालली आहे ती. कारण तारपाच्या ज्या लहरी असतात ना, कारण दसऱ्याच्या वेळेला तुमचा दाणा पूर्ण तयार झालेला असतो, त्याच्यावर पेस्ट अटॅक होतो आणि तारपाचा जो आवाज असतो ना तो बेसिकली त्या पेस्टला पळवून लावतो, त्या ज्या फ्रिक्वेन्सीज असतात ते. म्हणून मग ती पद्धत की शेतामध्ये धावायचं म्हणजे नाही दसऱ्याच्या दिवशी तो पूर्ण दिवस ते लोक तारपा वाजत असे शेतांमध्ये धावतात. पण ती आता पद्धत ती पण बंद पडत चालली आहे. एक्झॅक्टली, केमिकल फर्टिलायझर वापरा, हे वापरा, ते वापरा. पण पूर्वीच्या पद्धती ऑलरेडी त्या सगळ्या वेल थॉट होत्या. तारपाचा आवाज तर म्हणजे पार तुम्हाला त्या 5-6 किलोमीटरपासून दूरवर ऐकू येतो. लिटरली एवढं त्याच्या फ्रिक्वेन्सी जबरदस्त असतात. आणि बेस्ट पार्ट काय, तुम्ही जवळ उभे असाल तरी तुम्हाला तो कर्कश वाटणार नाही, पण तो एवढा लांब पण ऐकू जातो. हा आता जवळजवळ नाही म्हटलं तरी 1-2 मीटर अजून डीप आहे तलाव. म्हणजे पूर्ण ह्युमन हाईटच्या पेक्षा जास्त डीप असेल. हा तलाव गावाने ना असा 1950-60 साली बनवलेला तलाव असेल. आणि नंतर हा तलाव सिल्टिंग होऊन इकडे असं मैदान तयार झाले. म्हणजे आता पाण्याची जी लेवल आहे ना ती पहिले मातीची लेवल होती. मुलं क्रिकेट खेळायची इकडे या तलावा. म्हणजे हे असं ग्राउंड होतं त्यांच्यासाठी क्रिकेटचं. तर आमच्याकडे डॉक्टर अजित गोखले सर आले होते आणि त्यांना आम्ही हा प्रश्न सांगितला की आमच्याकडे मी जेव्हा माझ्या बाबांनी जेव्हा बोरवेल मारली होती तेव्हा 15 फुटाला पाणी लागलं होतं. आणि नंतर त्याच्यानंतर जवळजवळ 15 वर्षानंतर जेव्हा माझ्या काकाने बोरवेल मारली तेव्हा 35 फुटाला पाणी लागलं. म्हणजे वॉटर लेवल ड्रॉप झालेली. तर काय करायचं. तर त्यांनी काय केलं, गावातल्या अशा सगळ्या मुलांना घेतलं. आम्ही एक 15 मुलांचा ग्रुप होता आणि पूर्ण आम्ही अक्षरशः अशी पूर्ण बाउंड्री फिरलो. म्हणजे आम्हाला 2 दिवस लागले पूर्ण गावाची ती बाउंड्री फिरायला. आणि ते काय नाही, ते आम्हाला फक्त फिरून आम्हाला प्रश्न वगैरे विचारत होते, हे काय ते काय वगैरे असं तसं. आणि मग त्यांनी आम्हाला इकडे आणलं. ते बोलले की इकडे काय होतं, तलाव होता का पहिले. तर मुलं बोलली हां इकडे तलाव होता. तर तुम्हाला कसं माहिती. तर त्यांनी गुगल अर्थवर थोडंसं ॲनालिसिस केलं होतं आणि मी तुम्हाला जी लाईन दाखवली ना जी झाडांची आता, तर ते काय बोलले माहिती आहे का, इकडनं एक तुमचा स्ट्रीम जातोय ज्याला तुमचं पाणी गावाकडे येते. आणि त्याच्यासाठी त्यांनी पूर्ण आपला जॉग्रफीचा इकडचा स्टडी केला आणि त्यांनी सांगितलं की जर तुम्ही हा तलाव डिसिल्ट केला आणि याच्यात पाणी साचायला लागलं तर तुमच्या गावामध्ये पाणी वाढणार. कारण की हा पर्कोलेशन पीठ आहे तुमचा त्या गावाचा. आता पर्कोलेशन पॉईंट कसा आहे, तर गाव तिकडे खाली आहे, हा आपण आता वरच्या भागामध्ये आहोत. ओके. आता हे तलावातलं पाणी जे खाली झिरपणार आहे ना, तर आम्ही भर उन्हाळ्यामध्ये तेव्हा आलेलो होतो, आता तरी हिवाळा आहे. हे एकच झाड आहे ना, याला अशी हिरवीगार पाला होता उन्हाळ्याच्या याच्यामध्ये पण. आंब्याचं झाड आहे ते, पण एकदम हिरवगार होतं. त्याच्यानंतर हे झाडाला इकडे खूप पाला होता आणि तसे ते तिकडची झाडं थोडी तुम्हाला म्हणजे एव्हिडेंटली दिसतं की ही एवढी झाडं. याचा अर्थ याच्या खालनं एक स्ट्रीम आहे तो तिकडे जातोय. आणि जो उंचवटा आहे ना तो एक ना दगडाचा असा बांध आहे जो नॅचरल तयार झालेला आहे. कारण इकडची जी टोपोग्राफी आहे ना ती फिशर अँड डाईकची टोपोग्राफी आहे. फिशर्स अँड डाईक म्हणजे बेसिकली असे सुळके असतात असे आडवे बसाल्टचे, मग परत ड्रॉप येतो, परत असा एक आडवा पट्टा येतो, ड्रॉप येतो. सो बेसिकली अशी ती टोपोग्राफी आहे पूर्ण. आणि गुगल अर्थमध्ये पण बघाल ना तुम्हाला त्याच्या लाईन्स दिसतात लिटरली. ओके. सो हे जे पाणी आहे ते त्या बाजूला जातं, त्या डाईकला अडतं ते पाणी आणि मग ते पाणी तुमच्या गावाकडे डायव्हर्ट व्हायला सुरुवात होतं. म्हणून त्या डाईकवरची सगळी झाडं हिरवीगार आहेत. आणि ते पाणी जेव्हा तिकडे गावामध्ये येतं ते तुमच्या बोरवेलला फीड करतं. त्यामुळे इकडे तुम्ही गावाच्या पासून जवळजवळ 1 किलोमीटर दूर जेव्हा हा तलाव तुम्ही खोदणार तेव्हा इकडे जे पाणी पर्क्युलेट होणार त्याच्याने तुमच्या गावाची लेवल वाढणार. आणि आम्ही मग पटकन तिकडनं 4 लाख रुपयाचं CSR फंडिंग आणलं, बुलडोझर वगैरे लावून हा तलाव पूर्ण मोकळा केला. ही सगळी गाळाची माती आम्ही खडकाळ जमिनीवर टाकून तिकडे जंगल वाढवलं आणि आता हा तलाव इकडे तयार झालेला आहे आणि आमचं पाणी एकदम व्यवस्थित झालेलं आहे गावातलं. सो अशी ती सगळी सिस्टम असते. पण ते 10 फुटावर लागतं. हां. आणि म्हणजे आपण म्हणतो ना की आर्किटेक्चरमध्ये पण इवन रादर जॉग्रफी तुम्हाला माहिती असणं एवढं गरजेचं असतं की त्याच्याशिवाय तुम्ही बरोबर रिस्पॉन्ड करूच शकणार नाही. सो अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना याच्यामुळे तुमचं आर्किटेक्चर असतं ते खूप जास्त स्ट्रेंथन होत असतं.
सो आम्ही पण जेव्हा असं काम करतो ना तेव्हा आम्ही आमच्या साईटच्या सराउंडिंगचा अशाच पद्धतीने जवळजवळ 1 ते 2 किलोमीटरचा एरिया पूर्ण स्टडी करतो की आपण जे साईटवर इंटरव्हेन्शन करणार त्याच्याने या पूर्ण कॉन्टेक्सला काय फायदा होणार आहे. सो तुम्ही पर्क्युलेशन पीठ बनवू शकता त्या साईटवर, जे काही सिस्टम तुम्ही वर्कआउट करणार त्याचा फायदा दुसऱ्या लोकांना होतो, म्हणजे पूर्ण सराउंडिंगला होतो. सो दॅट इज द होल आयडिओलॉजी विच वी वर्क. आता इथे पण बघा, इकडे ॲक्च्युली हे आता जांभळाचं झाड आहे. म्हणजे संस्कृत श्लोकांमध्ये पण असे बरेच रेफरन्सेस आहेत की ते पाण्याच्या जवळ असतं नेहमी, आणि जांभळाची जी फळं पडतात पाण्यामध्ये ती पाण्यामध्ये कुचतात, त्याच्यातनं जो रस निघतो तो माशांना फार आवडतो, कारण त्याने त्यांना झिंग चढते. कारण जांभळाची दारू बनवतात. सो तर आदिवासी लोकांची एक मासेमारीची पद्धत आहे जी सगळ्यात इकॉलॉजिकल हेल्दी पद्धत आहे. आता युजली जेव्हा आम्ही बोटीवर म्हणजे कधी कधी असं कोळीकडे जातो, आता ते पार्सेलिन नावाची एक ती जाळी येते, ती अक्षी त्या जाळीला कसं खाली अँकर असतात, ते पूर्ण अशी जमीन अशी भाद्रत भाद्रत पूर्ण ते सगळे मासे घेऊन ती जाळी बाहेर येते. पॉपलेट हा मासा आहे ना, हा मासा जेव्हा आपण पकडतो तेव्हा त्याच्या बरोबरीला ते टोटल जाळ्यामध्ये फक्त 15% पॉपलेट असतात, बाकीचे 85% अदर स्पीशीजचे मासे आहेत जे आपल्याला काही कामाचे नसतात आणि ते मरतात. आणि ते मग बोटीवरच लोक परत पाण्यात टाकून देतात, त्यामुळे पाण्याचं पोल्युशन वगैरे होतं, ते सगळं वेगळ्या गोष्टी. आणि ही अशा पद्धतीची कमर्शियल मासेमारी झाली. आदिवासी कसा मासे करतो, त्याला माहिती आहे की जांभळाच्या फळाची झिंग चढते माशांना. तो काय करतो, जांभळाची फळं सुकवतो, त्याला पाण्यामध्ये भिजत टाकतो, त्याची दारू बनवतो, ती दारू स्वतःला पिण्यासाठी ठेवतो. आता उरलेला जो चोथा आहे तो एका फडक्यामध्ये बांधतो, त्याची पोतडी बांधतो आणि अशी पोतडी पाण्यामध्ये फेकून देतो. एक दिवस म्हणजे थोड्या वेळासाठी 2-3 तासासाठी जेवण बिवण करतो. थोड्या वेळ सगळी मासे असतात ना ते त्याला खाऊन झिंगून असे पाण्यावर तरंगत असतात. तो पाण्यात उतरतो, फक्त मोठे मासे पकडतो, आपल्या याच्यात टाकतो, कारण की आता त्या पळू पण शकत नाही कारण झिंग चढली आहे. छोट्या माशांना तसंच ठेवतो कारण की ते पुढची पिढी आहे. आणि मोठे मासे पकडून त्या माशांची झिंग उतरली की ते परत पाण्यामध्ये निघून जातात. त्याने फक्त आपल्याला जेवढे मासे पाहिजे तेवढे त्याने मोठे मासे पकडलेले आहेत. सगळ्यात हेल्दी आणि इकोलॉजिकल वे ऑफ कॅचिंग द फिश, ही अशी त्यांची पद्धत असते. सो हे जे नॉलेज आहे, हे जे विजडम आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये हव्यास नाही करायचा, हाव नाही करायची, मला पाहिजे तेवढंच घ्यायचं, हा जो थॉट प्रोसेस आहे हा आय थिंक यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे, आदिवासी जमातीकडनं शिकण्यासारखं आहे. की गरजेपुरतीच तुम्हाला आवश्यक आहे तेवढे, बाकीचं निसर्गासाठी सोडून द्या जे काही आहे ते. आदिवासींकडे कसं असतं की ते एवढे जास्त लोकल कॉन्टेक्समध्ये जगत असतात की त्यांना माहिती असतं की उद्या उठून जर मी ह्या तलावातले सगळे मासे मारले तर माझ्याच पुढच्या पिढीला ते मिळणार नाही आहेत, किंवा उद्या मला काय खायचं ही मानवा पडेल. त्याच्यामुळे मी आज मला जेवढी भूक लागली तेवढेच मासे घेणार, उद्याचं मी उद्या बघेन. हा जो थॉट आहे, हा थॉट खूप इम्पॉर्टंट असतो याच्यामध्ये. आणि ही ऐनाची झाड आहेत सगळी, ही दिसतात तुम्हाला, याचा बार्क जो असतो ना असा मगरीसारखा दिसतो. आणि हे इकडचं लोकल झाड जे घर कन्स्ट्रक्शन करण्यासाठी, छप्पर बनवण्यासाठी वापरलं जातं. याचा ॲडव्हान्टेज असा आहे की अतिशय डेन्स लाकूड, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा खिळा पण नाही जाणार. हां, म्हणजे खिळा असा बेंड होतो अक्षरशः. सागापेक्षा डेन्सिटी जास्त आहे, सागापेक्षा टेन्साईल स्ट्रेंथ जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट काय होते की पाण्याला हे लाकूड चांगलं राहतं. सो युजली हे जेव्हा लाकूड मला वापरायचं असतं ना तेव्हा मला ते पाण्यामध्ये भिजवावं लागतं, तरच माझा खिळा आत जातो. सो आणि या लाकडाबरोबर काम करायची पद्धत फक्त इकडच्या आदिवासी लोकांनाच माहिती आहे. हे जर मी कोणता नॉर्मल कार्पेंटर आणला ना तर तो बोलेल नाही पाहिजे हे लाकूड मला, याने मला काम नाही करता येणार. सो मेजॉरिटी माझ्या घरामध्ये 70% हे लाकूड वापरलं गेलेलं आहे. आणि जे इकडे लोकली बघा ना किती रँडमली उगतं आहे, म्हणजे इट इज लाईक अबंडन्स आहे त्या या झाडाचा. आणि हे नेहमी पाण्याच्या जवळच व्यवस्थित उगतं. सो इट्स अ इंडिकेटर ऑफ द ग्राउंड वॉटर ऑल्सो. ऐनाचं झाड, जांभळाचं झाड, औदुंबराचं झाड तुम्हाला सगळे दिसतील इकडे झाडं. दीज आर द इंडिकेटर्स ऑफ द गुड वॉटर. आणि कदाचित असं पण असेल की ही झाडं आरामशीर 300-400 वर्ष जुनी असतील, तसं गर्थ वगैरे बघितला तर. सो ह्या झाडांना आयडेंटिफाय करून त्यांनी इकडे तलाव बांधायचं योजलं असेल गावकऱ्यांनी, की इकडे खूप चांगलं पाणी मिळेल आपल्याला. सो ही सिस्टम आहे ना, ही कम्प्लीट ऑब्झर्वेशनवर बेस्ड असते की तुम्हाला पाणी कुठे चांगलं मिळतंय, ते पाणी आपण गावाकडे कसं आणायचं, गावाची सेटलमेंट कुठे बनवली गेली पाहिजे जिकडे मला ते पाणी व्यवस्थित मिळेल. या सगळ्या सिस्टम्स आहेत, आय थिंक त्या विजडमचा पार्ट आहेत त्यांच्या.
मला बांबू पाहिजे होता खूप सारा. आणि मी गावात जिकडे पण गेलो ते म्हणाले नाही आमच्याकडे नाही आहे बांबू आता, किंवा आहे पण इतका नाही राहिला आता. आणि मी इन जनरल म्हणजे लोकांना विचारायचो की बांबू का नाही तुम्ही लावतात, म्हणजे किती सोपा आहे तो ग्रो करण्यासाठी, तुम्हाला काही मेहनत पण नसते. गावाले म्हणतात नाही आता गरज नाही पडत तशी बांबूची म्हणावी तेवढी. आणि नंतर आम्हाला समजलं की एक प्राईम रिसोर्स गावातनं निघून चाललं आहे. मग आम्ही विचारलं की पहिले बांबू कशासाठी वापरला जायचा, तर तिथं मासे पकडायचं जाळं बनवण्यासाठी ते लोक वापरतात. म्हणजे हे असं जाळं, हां, सो हे असं असतं. ती मॅट असते ती वाहत्या झऱ्यावर अशी लावतात, मग मासे त्याच्यावर येऊन उड्या मारायला लागले की तो मासा हाताने पिक करायचा. किंवा एक असं गोल हे बनवलं जातं ज्याच्यामध्ये तो मासे फनेलसारखा मासे आत जातात पण बाहेर नाही येऊ शकत. आणि याच्यामध्ये काय होतं की त्यांच्यावर माशांवर पाणी पडत राहिल्यामुळे मासे शेवटपर्यंत जिवंत राहतात. म्हणजे तुम्ही सकाळी लावा, घरी जाऊन आराम करा, संध्याकाळी येऊन सगळे जिवंत फ्रेश मासे घेऊन या. पण बाजारामध्ये 10 रुपयाची नायलॉनची नेट मिळायला लागली. नायलॉनची नेट इज नॉट गुड, कारण की मासे कट होतात त्यामुळे ते मरतात. संध्याकाळपर्यंत तुम्हाला फ्रेश मासे पण मिळत नाहीत, ते तेवढा वेळ होतात. त्याचं पोल्युशन होतं. आणि ते मायक्रोप्लास्टिक जेव्हा जातं नायलॉनचं सगळं, ते मासे खातात, ते त्याच्यातनं मग आपल्या शरीरात पण ते जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग प्रत्येक गोष्टीसाठीच सोल्युशन आले ना, की आता बांबूच्या जागी मला त्या सिमेंटचे पोल मिळतात जे काही, तर बांबूची तशी गरज नाही पडायला लागली. सो आम्ही असा विचार केला की ठीक आहे, मग आपण याला रिवाईव्ह कसं करू शकतो, की मग तो जाणारा जो रिसोर्स आहे त्याला जर परत आणायचं आहे आपल्याला, तर काय करायचं. आणि मग त्याच्यावर आमचं असं झालं की आपण एक काम करूया, आपण या बांबूपासनं पैसे कसे मिळतील ते जरा विचार करायला सुरुवात करू. आणि त्याच्यातनं मग आमचा पहिला एक अटेम्प्ट असा झाला की आपण त्यांचे जे पण ट्रेडिशनल प्रोडक्ट आहेत त्याला आपण थोडंसं ट्विक करून बाहेरच्या लोकांना ते प्रोडक्ट कसे कामाचे होतील त्याच्याबद्दल विचार करू. आणि मग हे जी मॅट आहे ती कर्टन म्हणून आपण वापरू शकतो हे आमच्या लक्षात आलं. मग आम्ही अजून एक हे केलं की ती जी मॅटचा जो प्रकार आहे ना त्याच्यापासून आपण स्टेशनरी बनवू शकतो का. आणि आम्ही स्टेशनरी बनवली. आणि स्टेशनरी युजली आर्किटेक्ट्सना खूप आवडतेच. आणि आम्ही मग अशी ती विकायला, आणि आम्हाला प्रचंड ऑर्डर यायला सुरुवात झाली. आणि सडनली गावामध्ये एक समजलं की आता इकॉनॉमिक्स आपलं खूप चांगलं होतं. मग आम्ही सांगितलं नाही पण आपल्याला हे पुढे नेता येणार नाही, कारण आपल्याकडे बांबू नाही आहे. आणि गावामध्ये मग सगळ्यांनी बॅकयार्डमध्ये बांबू प्लांट करायला सुरुवात केली, कारण की आता त्याच्यातनं इकॉनॉमी जनरेट होते. म्हणजे आणि प्रत्येकाने शेतावर वगैरे सुद्धा बांबू लावायला सुरुवात केली. आणि मग आता हा इनिशिएटिव्ह आहे, हा मोहन म्हणून आमचा इकडचा मुलगा, तो आता शेतावर गेला असेल कारण आता शेतीची कामं चालू आहे सगळी, तर त्याने हँडल केलेलं आहे. सो आत्ता हे आम्ही केलेले सगळे बांबूचे प्रोडक्ट आहेत. आर्किटेक्चरच्या मुलांना लागणारा स्क्रोल, त्याच्यानंतर हे वेगवेगळ्या टाईपचे कंदील, ही आमची बेसिकली लॅब आहे. इथे आम्ही प्रोडक्ट डिझाईन लॅब आहे. हे वेगवेगळ्या कंपॉस बॉक्सेस आहेत, हे वेगवेगळ्या स्क्रोल्स आहेत, कंदील आहेत, ते बॉक्सेस, हे बघा पडद्यालाच सामान ठेवण्यासाठी. सो आणि आता मला यातून बऱ्यापैकी आमचे हे इनिशिएटिव्ह चालू झालेत ज्याच्यातनं आम्ही बऱ्यापैकी इन्कम जनरेट करतो मोहनचं. आणि बऱ्याच मुलांना याच्यातनं रोजगार मिळायला सुरुवात झालेली आहे आता. सो या इनिशिएटिव्हचं नाव आम्ही ठेवलेलं आहे टोकर बांबू इको आर्ट म्हणून. टोकर कारण की इकडे बांबूला टोकर म्हणतात लोक. सो आम्ही तेच नावाने हा इनिशिएटिव्ह चालू केला. सो हा असा एक मधला सेंटर पीस असतो जो नक्षीकाम केलेला देवाचा खांब असतो. तुम्ही जर याला खाली बघाल ना तर हा पूर्ण लाकूड आहे. वरच फक्त त्याला जेवढा आहे त्याला शेविंग केलेलं आहे, म्हणजे किंवा नक्षीकाम केलेलं. आणि याच्यावरही बीम जाते. या बीमला इकडे जॉइनरी नसते, ही सलग बीम आहे. त्याला कापड लावल्यामुळे आपल्याला दिसत नाही. जसा हा डीके होत जाणार हा खाली जाणार, इथे गॅप येते. इथे गॅप आली की पूर्ण घर तो आदिवासी डिसमेंटल करतो. अच्छा. मग हा देवाचा खांब काढायचा आणि जंगलामध्ये नेऊन द्यायचा, टाकून द्यायचा पूर्ण. जसं देव बघितला आपण तसं जंगलातला. मग त्याच्या पलाडातला तो एक लाकूड कापतो, इकडे आणतो, त्याचा परत देवाचा खांब बनवतो, जमिनीमध्ये काढतो. आणि घर पूर्ण बाकीचं मटेरियल पुन्हा लावून पूर्ण घर परत बनवलं जातं. आणि युजली हे लग्नाच्या अगोदर होतं. म्हणजे आणि लग्न झालं आणि परत तो जेव्हा तिकडून जेव्हा झाड कापून आणतो जंगलातनं, ते सेम स्पीशीजचं झाड त्याला तिकडे लावावं लागतं. आता हा देवाचा खांब इकडे आला. आता वाळवी काही लगेच अटॅक करत नाही, तिला 20-25 वर्ष लागतात ते पूर्ण खाण्यासाठी सगळं जे आहे. आता हे खात असताना तिकडे 20-25 वर्ष लागतंय, म्हणजे 20-25 वर्षानंतर हा दळगा खाली जाणार आहे. याचं लग्न झालेलं आहे, त्याला मुलगा झालेला आहे, तो मुलगा वाढतोय, त्याचं वय पण साधारणपणे 20-25 वर्ष होतं. तिकडे झाड लावले, तेही 20-25 वर्षानंतर वाढणार आहे. जसा हा मुलगा मोठा होणार
हे देवाचा खांब खाली जाणार, तो पुन्हा घर उघडणार, तो तिकडे त्याने वडिलांनी लावलेलं झाड कापून परत वाढणार, देवाचा खांब करणार, घर असेंबल करणार, लग्न करणार आणि प्रोसेस कंटिन्यू. आणि त्याच्यात एक्कीने विचारलं की मुलगी झाली तर काय, समजा मुलगा, तर द इंटरेस्टिंग थिंग इज की अशा वेळेस मुलगा मुलीच्या घरी येतो लग्न करून. अच्छा. म्हणजे इथे आमच्याकडे अशी पद्धत आहे की आता समजा मुलगा आहे आणि म्हणजे मुलगी एकुलती एक आहे समजा, तर मुलगा जो आहे तो घर जावई म्हणून इकडे येतो आणि इकडच्या मुलीकडच्याना तो घरामध्ये शेतीच्या कामामध्ये मदत वगैरे सगळे त्याला करावी लागते. म्हणजे इकडे एकदा पद्धत इकडे उलटी आहे. इकडे पुरुष प्रधान संस्कृती नाही आहे तशी बघायला गेलो. इथे अजून एक पद्धत अशी आहे की मुलगी मुलाशी लग्न करण्या अगोदर 1 महिना त्या घरामध्ये येऊन राहते आणि ती बघते की ते घर माझ्यासाठी कम्फर्टेबल आहे की नाही. आणि मग 1 महिन्यानंतर दोन्ही गावचे जे प्रमुख असतात, महत्वाची मंडळी असतात, ते एकत्र येतात. त्या मुलीला विचारलं जातं तुला या घरात पडलं का 1 महिना. तिने जर नाही सांगितलं तर ते लग्न होऊ शकत नाही आणि तिने जर हो सांगितलं तरच ते लग्न होतं. असं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथे मुलगी सिलेक्ट करते मुलाला. मुलाला परस्यू करावं लागतं मुलीला बेसिकली. म्हणजे तिची मर्जी जिंकावी लागते तरच ते लग्न होऊ शकतं. अशी पण इथे पद्धत आहे. आणि रादर घराची करता करविता स्त्रीच असते. इव्हन आजही घराच्या स्त्रीच्या हातातच इकडे पैसे आणून दिले जातात कमवल्यानंतर. म्हणजे आता कदाचित ते थोडंसं चेंज होत आहे कल्चर, पण पूर्वीच्या काळी स्त्रियाच निर्णय घ्यायच्या या सगळ्या. एकदा मला थत्ते सरांनी पण सांगितलं होतं की त्यांच्या गावात एक विधवा बाई होती आणि ती भलेही विधवा वगैरे असली तरी सुद्धा तिला गावातल्या सगळ्या रिच्युअल्समध्ये वगैरे तिला इन्व्हॉल्व केलं जायचं. आणि एक साधारणपणे ती काही वर्षांनी प्रेग्नंट झाली. तर गावातले लोक गेले काही बायका आणि तिला विचारलं की बाबा तुला त्या मुलाचं नाव सांगायचं आहे का. तर ती म्हणे मला नाही सांगायचं. आणि तेव्हा लाईक कम्प्लिटली ओके ठीक आहे. तिला मुलगा झाला, तिच्याच वडिलांचं नाव त्या मुलाला देण्यात आलं म्हणजे हे करून. आणि आजही त्या बाईला तेवढाच रिस्पेक्ट सन्मानाने वागवलं जातं त्या घरामध्ये. तिला कोणत्याही प्रकारचं. आणि जेव्हा म्हणजे थत्ते सरांच्या बायकोने असं विचारलं की तुम्ही त्याला म्हणजे असं कधी बोलत नाही का कोण, तर कशाला, ती पण इतकी वर्ष विधवा होती, एकटीच होती, तिला पण कोणीतरी मिळालं, उलट चांगलंच झालं नाही तिच्या आयुष्यामध्ये. सो हा पद्धतीचा त्यांच्याकडे पर्स्पेक्टिव्ह आहे. मॅच्युरिटी इन थिंकिंग. गिफ्ट इकॉनॉमी असल्यामुळे म्हणजे आता समजा मी माझ्या घराला मला 5-10 लोक हेल्प करायला आली, मी देऊन ठेवते की हे लोकांनी मला हेल्प केली, मग मी त्यांना हेल्प करायला जाणार जेव्हा त्यांचं घराचं बांधकाम चालू असेल. आता या पद्धतीमुळे गिफ्ट इकॉनॉमी सिस्टममुळे पण काय होतं, भांडणं झाली तरी सुद्धा तुम्हाला रिझॉल्व्ह करावी लागतात. कारण आता मी समजा याला जाऊन मदत केलेली आहे, पुढे मला जेव्हा भविष्यात घर बांधायचं तेव्हा हा मला 5 दिवस देणार आहे ना मदत. माझं आणि आज याचं भांडण झालं, मला ते सॉल्व्ह करावं लागेल कारण हा येणार नाही नंतर मला मदत करायला. त्यामुळे गावातल्या लोकांमध्ये भांडणं तुम्ही 2 दिवसाच्या वर ठेवू शकत नाही, तुम्हाला रिझॉल्व्ह. मग सण आला की मग काहीतरी गोड घेऊन त्याच्या घरी जायचं, चल विसरून जा पण माझं काम आहे नंतर. अशी ती पद्धत आहे. छान यार. Pratik, thank you so much. Thank you. The tour today was mesmerizing. We cannot imagine, I mean nobody can imagine till the time you come here and see that what you have done in this village. And I suppose the students who accompanied us today must have gathered immense inspiration. The education is limitless. Yes. So today what you have told us and shown us is just the tip of the iceberg. Yeah. So I can imagine how much of knowledge has been embedded in this, and I suppose this must go on and on. Yes. My wishes to Design Jatra, to Thank you. for doing such a selfless work, I must say, and we all are with you and would love to be with your team. It was a pleasure hosting you all. It was a lovely. I had a very lovely time with you all. Thank you. Thank you. Thank you very much.